साधू महात्म्यांचा, संतांचा अवतार, महात्म्यांचं येणं, मुळात हे येणंच जगाच्या कल्याणासाठी असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे. आपलं संपूर्ण आयुष्य हे फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी घालवणारे संत, म्हणजे अगदी तुकोबराय जसं म्हणतात की अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुम्ही आम्ही सामान्य लोक आहे आणि बरेच वेळेला असं घडतं की तुम्ही आम्ही अगदी सामान्य नजरेनं सगळं पाहतो आणि हे सामान्य नजरेनं पाहत असताना बरेच वेळेला आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत. जे तुकोबराय जसं म्हणतात की जगी नव्हती संत मानसाच्या सारखी. तुमच्या आमच्यासारखे मानवी देहधारी जरी ते दिसत असले तरी ते खरंच माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, पण हे सगळे अवतारी पुरुष असतात. आणि तुमचं आमचं खरंच भाग्य आहे की ज्या भाग्याच्या जोरावर तुम्हाला आम्हाला त्यांची संगत प्राप्त होते. आता प्रश्न असा आहे, संगत जरी प्राप्त झाली तरी त्या संगतीमधनं आपण किती ओळखतो हा सुद्धा संशोधनाचा विषय. शास्त्र सांगतं 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट सांगितली की महापुरुष संश्रया, म्हणजे महात्म्यांचा, साधू संतांचा संग किंवा भेट होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आपल्याला मनुष्यत्व मिळालं, दुर्लभातली दुर्लभ गोष्ट असणारं मनुष्यत्व आपल्याला प्राप्त झालं. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. किंवा एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा नरदेहाचा. या संत वचनाप्रमाणे एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला जन्माला यावं लागतं आणि कोटी कोटी वेळेला मरावं लागतं. त्याच्यानंतर नरदेहाची प्राप्ती होते. असा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. पुढची गोष्ट नरदेहाची प्राप्ती झाली, पण आता मुमुक्षुत्व प्राप्त होणं तेही एवढं सोपं नाही का. पण तुकोबरायांच्या सारखा महात्मा म्हणतो, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही मुमुक्षुत्वाची व्याख्या. आणि त्या मुमुक्षुत्वाच्या पुढं शास्त्र सांगते की महापुरुष संश्रया, महापुरुषांचा संतसंग होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. बहुअवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं कृपा केल्याशिवाय संतांची भेट होत नाही. मला संतांची भेट जरी झाली, मी म्हणतो, तरी संतांना ओळखता येणं अवघड असतं. जरी आपण संतांना ओळखलो कदाचित पुण्याईच्या जोरावर, तरी त्या संतांच्यावर विश्वास बसणं अवघड असतं. संतांच्यावर कदाचित एक वेळेला मी म्हणतो विश्वास बसेल, पण संतांच्यावर विश्वास बसल्याच्या नंतर त्या संतांनी सुद्धा आपल्याला स्वीकारलं पाहिजे. संतांनी आपल्याला स्वीकारलं, पण या ओवीच्या भावार्थानं जर बोलायचं म्हटलं तर जरी आपल्याला संतांनी स्वीकारलं तरी आपल्या हातून संतांची सेवा घडली पाहिजे आणि त्या सेवेच्या जोरावर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. 3 प्रकारची प्रारब्ध शास्त्र सांगतं. एक स्वइच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध आणि एक परिच्छा प्रारब्ध. परिच्छा प्रारब्ध हे देवाच्या बाबतीत सांगितलं जातं. देवाला अवतार घेण्यासाठी देव स्वतंत्र नाही, कारण देवाला अवतार घेण्यासाठी तुकोबरायांचं प्रमाण आहे
आणि येला रूपाबळे करोनी खळे हरिदासे. त्याला रूपाला, आकाराला हरिदासांनी आणावं लागलं. म्हणजे आपण श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहतो, पृथ्वीवर पापाचा भार झाला आणि त्या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ती पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. ते देवाला सांगते की देवानं अवतार घ्यावा. कशासाठी? तर पृथ्वीवर पापाचा भार वाढलाय. सांगायचं तात्पर्य असं की देवाला अवताराला आणावं लागतं. हे झालं परइच्छा प्रारब्ध. दुसरं सांगितलं स्वइच्छा प्रारब्ध. परइच्छा प्रारब्ध झालं अनिच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्ध जे ते तुमच्या आमच्या बाबतीत आहे. आगाकर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायक. तुमच्या आमच्या हातून जे काही कर्म घडतं त्या कर्माच्या गतीनुसार आपल्याला फल भोगावं लागतं. या जन्मामध्ये कदाचित केलेल्या कर्माचं जर फल आपल्याला भोगता आलं नाही तर ते राहिलेलं कर्म भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. जीव स्वतंत्र नाही जन्माला येण्यासाठी. त्याची परीक्षा प्रारब्ध, कारण कर्मासाठी जन्माला यावंच लागतं. पण संतांच्या बाबतीत तसं नसतं. तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, बोलिले जे ऋषी सातसो भावी वर्ताया. आलो म्हणतात म्हणजे ते येण्यासाठी स्वतंत्र आहेत. संत येण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि संत जाण्यासाठी सुद्धा स्वतंत्र आहेत. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं. स्वइच्छा प्रारब्ध, परइच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्धाच्या दृष्टीनं हे सगळं कालक्रमण चालू आहे. संतांची भेट दुर्लभ आहे. पृथ्वीच्या पोटी काय प्रमाण आहे ते? हिरा गारगोटी. हा, दोहोशी समान. तुका म्हणे तैसे जन आणि संत दोहोशी समान भजू नये. किंवा पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, त्याच अभंगातलं प्रमाण आहे मला वाटतंय. संत आणि जन जरी सारखे दिसत असले तरी दिसण्यानं दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. तुकोबराय सांगतात की दोन्ही जरी सारखी दिसत असले तरी त्याचं वर्म जाणणारा हा पारखी असतो. ती दृष्टी म्हणजे तुकोबरायनं सुद्धा प्रश्न पडावा, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले. कुठलं असं पुण्य आहे देवाकडं, तुकोबराय विचारणा करतात, कुठलं असं पुण्य आहे की ज्या पुण्याईच्या जोरावर मला संत महात्म्याची सेवा घडावी. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांचं द्वंद्व संपलंय अशा महात्म्यांची भेटी होण्यासाठी मी कुठलं पुण्य करू, असं तुकोबरायांच्या सारख्या महात्म्याला सुद्धा प्रश्न पडतो. तुम्ही आम्ही तर अत्यंत सामान्य आहे, कारण तुकोबरायांचा अधिकार, तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहे. तुकोबरायांच्या सारख्या महात्म्याला जर हा प्रश्न पडतो की असं कुठलं पुण्य आहे की ज्या पुण्याईच्या जोरावर संत महात्म्यांची प्राप्ती व्हावी, मग तुमचं आमचं खूप अवघड आहे. संत भेटणं दुर्लभ हे जरी खरं असलं तरी ते संत भेटण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतंय. तुमचा पैसा तिथं कामाला येत नाही, तुमची सत्ता कामाला येत नाही, बाकी तुमचं कुठलीच वस्तू, कुठलाच पदार्थ इथं कामाला येत नाही. इथं कामाला येतं फक्त आणि फक्त पुण्य. ऐसे ऐसियानी भेटती साधू. साधू भेटणं दुर्लभ आहे. मगाशी जसं म्हटलं तसं तुकोबराय सांगतात, नामदेवराय सांगतात की साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये साधूची महती स्वतः नामदेवराय सुद्धा वर्णन करतात. आता आपण मगाशी अमृतधारा ग्रंथाचं पारायण करत होतो आणि त्याच्यामध्ये स्वतः बाबांच्या हातून लिहिलेला हा 16 अध्यायांचा ग्रंथ, 4 खंड त्याच्यामध्ये केलेले आहेत. तसं जर पाहिलं तर जरा आपल्याकडून तो दुर्लक्षित राहिला.
एवढे दिवसामध्ये तो दुर्लक्षित राहिला. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये ज्ञानाचं भांडार आहे. जर आपण तो वाचला, त्याचं थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, खऱ्या अर्थानं ज्ञानाचं भांडार आहे त्याच्यामध्ये. एखाद्या महात्म्याची, एखाद्या योग्याची महत्ता कधी कळते? मानवी स्वभाव आहे, जोपर्यंत ती व्यक्ती असते तोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीचं महत्त्व, त्या व्यक्तीचं सामर्थ्य, त्या व्यक्तीचा अधिकार आम्हाला कळत नाही. आणि मग आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला. बैल गेल्याच्या नंतर झोपा करून काही उपयोग नसतो. ही भूमी पुण्य पावन झाली, म्हणजे एक प्रमाण आहे मला वाटतं महाराजांचं, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नास. जिथं हरीचे दास वास्तव्याला असतात त्या ठिकाणी, त्या भूमीमध्ये पुण्याचं पीक येतं आणि पापाचा नाश होतो. हे सामर्थ्य जिथं हरीचे दास राहतात त्या भूमीचं आहे. फक्त आता आम्हाला ते भाग्य कळत नाही, हे आमचं दुर्दैव. जिथं पिकतं तिथं विकत नाही. वास्तविक पाहता तुमचं आमचं मरण, तुमचा आमचा मृत्यू हा दुःखदायक असतो. संत महात्मे योगी जन्ममरणाचा सोहळा, जन्ममरणाचा सुद्धा सोहळा साजरा करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त महात्म्यांच्या मध्ये असतं. तुमचं आमचं जगणं सुद्धा रडगाणं बनून जातं महाराज, पण साधू संतांचं जाणं सुद्धा सोहळा बनून जातं. तो सोहळा तुम्ही आम्ही अनुभवला. कुठेही त्याच्यामध्ये दुःखाची लकीर नव्हती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या निर्याणामुळं दुःख होतच, पण ते दुःख त्या दिवशीच्या समाधी सोहळ्यामध्ये कुठं जाणवलं नाही किंवा दिसलं नाही. याचं कारण असं आहे, जीवनमुक्त अवस्थेला पोचलेले महात्मे की जे जन्म मरणातीत असतात, आणि ते जन्म मरणातीत असल्यामुळे त्यांना जन्माचं भय नाही, मृत्यूचं भय नाही. आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये, लोकसेवेमध्ये घालवणारे बाबा, ही लोकसेवा, समाजसेवा करत असताना सामान्यातल्या सामान्य लोकाला सुद्धा परमार्थाचा राजमार्ग देणारे बाबा. त्या दिवशी सहज विचार करत होतो महाराज, सामान्य दृष्टीनं जर पाहिलं, तुम्ही आम्ही संसारिक लोक आहे, सामान्य विचार करणारी लोक आहे. सामान्य विचार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं असं आहे, बाबांचं आजारी पडणं, बाबांच्या दवाखान्यामध्ये 15 दिवस ऍडमिट होणं आणि त्याच्यानंतर निर्वाण होणं, सामान्य गोष्ट दिसते सामान्य माणसाला. खरंच हे सामान्य होतं का? महाविष्णू माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये योग्याबद्दल सांगतात, झाकल्या घटीचा दिवा काय झाला न कळे केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवे. महात्मे असतात, योगी असतात, त्या योग्यांचं जे निर्वाण होतं ते निर्वाण कसं होतं? महाविष्णू माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमधनं दृष्टांतानुसार सांगतात, एक दिवा असावा आणि तो दिवा एका घाटाखाली झाकावा. त्या घाटाखाली झाकलेला दिवा बाहेरच्या व्यक्तीला कधी विजला हे कळत नाही. अगदी त्याप्रमाणे योगी महात्मे जे असतात, ते योगी महात्मे आपलं प्राणोत्क्रमण करत असतात. म्हणजे अगदी तुमच्या कुंडलिनीच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं म्हटलं तर ब्रह्मसहस्त्र दलामध्ये त्या आत्म्याला पोहोचवून ती क्रीडा करत असतात, नाही का? तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी केळमेळी. जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेले महात्मे
मग मनामध्ये असा प्रश्न आला की 15 दिवस रुग्णशय्येवर दिसणारे बाबा, ती खरंच रुग्णशय्या होती का योग समाधी होती? 15 दिवस मूर्छित अवस्थेत दिसणारे बाबा तुमच्या आमच्यासाठी जनसामान्यांच्या दृष्टीनं जर पाहायचं म्हटलं, मूर्छित अवस्थेमध्ये दिसणारे बाबा, ती मूर्छित अवस्था होती का योग निद्रा होती? 15 ते 20 दिवस आणि निर्याण काळासाठी एकादशीचा पर्व काळ साधावा. म्हणजे अगदी शरपंजरी पडलेले भीष्म, उत्तरायण जोपर्यंत चालू होत नाही, दक्षिणायनामध्ये शरपंजरी पडलेली, दक्षिणायनामध्ये शरपंजरी पडणारी भीष्म 6 महिने उत्तरायणाची वाट बघत बसले. आणि ज्या दिवशी उत्तरायण चालू झालं त्या दिवशी त्यांनी निर्वाण केलं. मग मनाला प्रश्न असा शिवून गेला की बाबांनी सुद्धा त्या इच्छामरणी भीष्माच्या सारखं आमलकी एकादशीचा पर्व काळ साधण्यासाठी आपला आत्मा तोपर्यंत थांबवून ठेवला होता का? कारण सामान्यांच्या दृष्टीने हे सगळं अगदी तुमच्या आमच्यासारखं सामान्य सारखं दिसतंय. दिसताना सामान्य, म्हणजे मगाशी जसं प्रमाण सांगितलं की दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. त्याचा एक वेगळ्या यानं जर आपण विचार करायचा म्हटलं तर कदाचित असं असेल ना, आणि हेच असावं, असंच असावं, असं एक कुठेतरी मनाला वाटलं विचार करताना. साधूची संगत, संतांची संगत आणि त्या संगतीनं प्राप्त होणारं सुख, ते सुखाची प्राप्ती कधी होणार आहे? जोपर्यंत आपण महात्म्य ओळखत नाही, साधू ओळखत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होत नाही. गंमत अशी आहे, नुसती संगत करून संत कळतील अशातलाही भाग नाही. म्हणजे असे काही आपल्याकडे दाखले आणि उदाहरणं देता येतात. बापाला कळत नाही की मुलगा संत आहे म्हणून, मुलाला कळत नाही वडील संत आहेत म्हणून, नवऱ्याला कळत नाही बायको संत आहे म्हणून, बायकोला कळत नाही नवरा संत आहे म्हणून. याला उदाहरणं जरी द्यायची म्हटली तरी उदाहरणं सुद्धा आहेत. बायकोला कळत नाही नवरा संत आहे म्हणून. जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबरायांच्या जीवनचरित्राकडे जर आपण पाहिलं, तुकोबरायांचा निर्याण काळ, आणि तुकोबरायांनी जिजाई आईसाहेबांना सांगावं की मी उद्या सकाळी वैकुंठाला जाणार आहे. जिजाई आईसाहेब अर्धांगिनी आहेत आणि म्हणून त्यांचंही कल्याण व्हावं ही इच्छा तुकोबरायांच्या मनामध्ये आहे. तुकोबरायांनी जिजाई आईसाहेबांना सांगितलं की उद्या मी वैकुंठाला जाणार आहे. प्रतिपदेच्या दिवशी, बीजेच्या दिवशी तुकोबराय सकाळी वैकुंठ गमन सोहळ्यासाठी निघाले. आदल्या दिवशी तुकोबरायांनी सांगितलं उद्या मी वैकुंठाला जाणार आहे. जिजाबाई आईसाहेबांनी सांगावं तुम्ही रोजच वैकुंठाला जाता, तुमचं हे रोजच आहे. तुमचं वैकुंठ मला माहिती आहे, एकतर भामचंद्र भंडारा, नाहीतर मग कुठंतरी इंद्रायणीच्या किनारी कुठंतरी झाडाखाली बसून भजन करणं, हेच तुमचं वैकुंठ आहे. मला सांगायचंय काय, पत्नीला सुद्धा पती संत आहे हे कळत नाही. कधी कधी पत्नीला सुद्धा, पतीला सुद्धा कळत नाही की आपली पत्नी संत आहे म्हणून. आपल्या याच्यामध्ये एक उदाहरण आहे, ते म्हणजे मदालसेचं. ज्ञानोबरायांनी त्या मदालसेच्या परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, ती मदालसा आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घालून उपदेश करते, सोहमचा उपदेश करते. परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. ती मदालसा किती अधिकारी होती. ऋतुध्वज नावाचा राजा
आणि त्या ऋतुध्वज नावाच्या राजाची पत्नी असणारी मदालसा लहानशा मुलाला सोहमचा उपदेश करते. 3 मुलं झाली तिला, आणि ती 3 मुलं झाली तरीही नवऱ्याला कळलं नाही की आपली पत्नी संत आहे म्हणून. 3 मुलं संसारामध्ये गुंतवली, पण 4था मुलगा तिनं संसारामध्ये गुंतवलं नाही. 4थ्या मुलाला तिनं आत्मज्ञानी बनवलं. अगदी लहानपणापासूनच त्याला जे संस्कार दिले ते आत्मज्ञानाचे दिले. सांगायचं तात्पर्य, पतीला सुद्धा कळत नाही की आपली पत्नी संत आहे म्हणून, मुलाला कळत नाही की आपले वडील संत आहेत म्हणून. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामधला प्रकार आहे. हरिपंडित नावाचा मुलगा नाथ महाराजांना, पण तो हरिपंडित जो होता तो कर्मठ स्वभावाचा होता. नाथ महाराज हे संत अवस्थेला पोहोचलेले महात्मे होते, आणि संत अवस्थेला पोहोचलेले महात्मे म्हणजे जगद्गुरु विश्वानंद तुकोबराय ज्याप्रमाणे वर्णन करतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, या अवस्थेला पोहोचलेले महात्मे कसलाही स्पृश्यता न मानणारे, सोवळ ओवळ न मानणारे असे नाथ महाराज. त्या नाथ महाराजांच्याकडे पाहिल्याच्या नंतर हरिपंडिताच्या मनामध्ये एक ब्राह्मण असल्याचा एक अभिमान त्यांच्या मनामध्ये होता. आणि नाथ महाराजांचं हे वागणं पाहिलं की त्या हरिपंडिताच्या मनामध्ये सुद्धा नाथ महाराजांच्या बद्दल किंचित कुठेतरी द्वेष निर्माण झाला. आपण ब्राह्मण आहे, आपण सोवळं ओवळं पाळलं पाहिजे. हे सोवळं ओवळं न पाळता आपले वडील असणारे कुठल्याही वर्णाच्या लोकांबरोबर, कुठल्याही धर्माच्या लोकांच्या बरोबर पंक्तीला बसतात, सगळ्यांच्या बरोबर प्रेमानं वागतात. हे त्यावेळेला हरिपंडितांना कळलं. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्या पिता असून सुद्धा अधिकार संपन्न असणाऱ्या नाथ महाराजांच्या बद्दल सुद्धा मनामध्ये कुठेतरी द्वेष निर्माण झाला. सांगायचं तात्पर्य, मुलाला सुद्धा वडील संत असल्याचं कळत नाही. कधी कधी वडिलांना सुद्धा कळत नाही की आपला मुलगा संत आहे. प्रल्हाद महाराजांचं चरित्र पाहिलं. हिरण्यकश्यपूच्या उदरी प्रल्हादांच्या सारखा हरिभक्त जन्माला आला. एवढा अधिकार संपन्न महात्मा असताना सुद्धा 13 उपाय केले प्रल्हादांना मारण्यासाठी. हिरण्यकश्यपूनं 13 उपाय केले. हे 13 उपाय करून सुद्धा यश आलं नाही, तरीही आपला मुलगा संत आहे हे त्या हिरण्यकश्यपूला समजलं नाही. ते ठीक आहे, कारण तो कदाचित, मी म्हणतो, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता, म्हणून कदाचित त्याला ते समजलं नसेल. आपली मुलगी संत आहे हे सुद्धा पित्याला कळत नाही. संत मीराबाईंचं आपण चरित्र पाहतो. त्या संत मीराबाईंच्या चरित्रामध्ये मीराबाईंनी मनोमन श्रीकृष्ण परमात्म्याला वरले, लग्न करण्याला नकार दिलाय. एवढं असून सुद्धा विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचा प्याला पाठवावा आणि तो विषाचा प्याला भगवान परमात्म्यानं स्वतः प्राशन करावा आणि ती मूर्तीचा रंग हा विषाच्या रंगासारखा व्हावा. सांगायचं तात्पर्य की वडिलांना मुलगी संत असल्याचं कळत नाही. ही जी नाती सांगितली, ही नाती जास्त जवळची आहेत, जास्त परिचयाची आहेत. आणि ही परिचयाची जवळची असणारी नाती ती जर संत ओळखत नसतील तर तुम्ही आम्ही कसे काय संत ओळखणार, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. नुसता बरोबर राहिल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं सामर्थ्य कळतं, अशातला भाग नाही. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधली जी गोष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने कल्याणचा खजिना लुटला
आणि तो कल्याणचा खजिना लुटल्याच्या नंतर त्या कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती, ती सून त्या खजिन्याबरोबर लुटून आणली आणि त्या मावळ्याने ती कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या समोर उभी केली आणि महाराजांना सांगितलं की आम्ही हे तुमच्यासाठी आणले. त्या मावळ्यांना खरंच शिवाजी महाराज कळले होते का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. कारण जर त्यांना एवढे दिवस त्यांच्याबरोबर राहून सुद्धा जर छत्रपती शिवाजी महाराज कळत नव्हते, या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ एवढाच आहे की नुसता संग केल्याच्या नंतर संत, साधू, महात्मे, सत्पुरुष कळतात अशातला भाग नाही. ते कळण्यासाठी खऱ्या अर्थानं शुद्ध भावाची आवश्यकता आहे. आणि तो शुद्ध भाव कशाने निर्माण होतो, या संतांची उपासना करायची कशानं, तर तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, शुद्धचर्या संतांचे पूजन. संतांच्या पूजनासाठी वेगळं काही लागत नाही. कदाचित मी म्हणतो देवाच्या पूजनासाठी काहीतरी लागेल उपचार करण्यासाठी, पण संतांच्या पूजनासाठी काहीच लागत नाही. शुद्धचर्या, संतांचे पूजन, आपलं आचरण शुद्ध असणं, हेच संतांचं पूजन आहे. अशा महात्म्यांचा संग पूर्वपुण्याईनं आपल्याला प्राप्त होतो. अशा महात्म्यांचा संग, अशा महात्म्यांची जर सेवा आपल्या हातून घडली तर तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या या संत पुरुषांच्या, साधू पुरुषांच्या नावामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य आहे की नुसतं पुण्य मिळतं अशातला भाग नाही, तर पुण्यवंत होता येतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हे सामर्थ्य कशात आहे, तर संतांच्या नावामध्ये आहे, संत सेवेमध्ये आहे. कारण काही साधनं अशी आहेत की ती साधनं फक्त पुण्य उत्पादक आहेत, काही साधनं अशी आहेत ती फक्त पाप निवर्तक आहेत. पण संतांचं नाम आणि देवाचं नाम हे असं साधन आहे की ते पुण्याची सुद्धा प्राप्ती करून देतं आणि तुमचं पाप सुद्धा घालवतं. कारण तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. त्या संतांचं नाम घेतल्याच्या नंतर, संत सेवा केल्याच्या नंतर पाप जातं, पुण्याची प्राप्ती होते. नवे नवे तर विश्रांतीचा ठाव, पायी संतांची अभाव. विश्रांती सुद्धा मिळण्याचं एकमेव स्थान हे म्हणजे संतांच्या ठिकाणी आपला असणारा भाव, हे आपल्याला विश्रांती सुद्धा प्राप्त करून देतो. म्हणून संत सेवेमध्ये ज्ञानाची प्राप्ती होते. ते जे बर्व ज्ञान आहे, बाकीचं जे आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान तुम्हाला आम्हाला कदाचित पोट भरायला शिकवेल, पण या जीवनाचा उद्धार करून देण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये, संतांच्या सेवेमध्ये घडतं. ती संतांची सेवा जर आपण केली, सर्वस्वानं जर त्या संतांची सेवा केली, तर ते ज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. म्हणून ते ज्ञान पैगा बर्वे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे. सर्वस्वानं त्या संतांची जर आपण सेवा केली तर ते ज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. ते ज्ञान आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावं याच्यासाठी आपल्या हातून सुद्धा ती संत सेवा घडावी, अशी त्या भगवान परमात्म्याच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि झालेली सेवा परमादरणीय, परमपूजनीय बाबांच्या चरणी समर्पित करून या सेवेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी अभनंदगिरी महाराज की